पहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. मित्रांनो, कंडोमबद्दल किंवा निरोधबद्दल आणखी एक महत्त्वाची माहिती सांगतो. हा एक्सपायर झालेला ओळखायचा कसा, किंवा त्याची क्वालिटी खराब झाली हे ओळखायचं कसं. एक साधं प्रिन्सिपल आहे. जेव्हा तुम्ही रॅपर ओपन करता बाहेरनं पाहताना, म्हणजे बाहेरचं कव्हर ओपन केल्यानंतर आतमध्ये सिंगल कंडोमचं पॅकेज जे आहे ते फुगलेलं पाहिजे. त्यामध्ये थोडीशी एअर असली पाहिजे आणि ती एअर आहे याचा अर्थ ते पंक्चर नाही. आणि कुठल्या प्रकारे तुम्हाला त्यातनं पंक्चर झालेलं दिसलं किंवा मध्ये ते कोलॅप्स झालेलं दिसलं, तो कंडोम वापरायचा नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हा कंडोम तुम्ही ओपन केला, परत सांगतो त्याला ओपन करण्यासाठी सिरेशन दिलेले असतात त्या साईडला, हाताने टेअर करायचा असतो, अजिबात सीझर नाही. नंतर बाहेर काढल्यानंतर त्या कंडोमला थोडंसं ऑइली किंवा लुब्रिकंट लावलेलं असतं. ते लुब्रिकंट त्यामध्ये राहिलं पाहिजे, तरच आपण समजू शकतो डेट न वाचता सुद्धा की हा कंडोम नॉर्मल आहे. दुसरी गोष्ट, तो ड्राय झालेला नसला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा कलर देखील फेड होणं किंवा चेंज झालेला नसला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याला यूज करताना जी बाजूची रिंग असते त्याची जो की तो रॅप केलेला असतो, ती ओपन करताना देखील स्मूथली ओपन झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे तिला चिकटलेली नसली पाहिजे. तर हे असे काही लक्षणं आहेत ज्यामुळे की तुम्ही त्यातनं डेफिनेटली दूर राहू शकता. आणि जेव्हा रॅपर पाहता बाहेरनं, समजा 3 वर्षाचा पिरियड दिलेला आहे आणि हार्डली 1-2 महिने शेवटी राहिले, अशा प्रकारचे निरोध कंडोम घ्यायचे नसतात. आणि परत मी रिपीट करेन, यामध्ये देखील साईज लार्ज आहे, एक्सेल आहे, डबल एक्सेल आहे. कारण प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीप्रमाणे लिंगाचा आकार वेगळा असतो आणि 22 प्रकारचे नॉर्मल असलेले वेगवेगळे पेनिसेस असतात. त्यामुळं आपल्याला कुठली साईज मॅच होते हे 1-2 प्रकारचे कंडोम तुम्ही जर वापरले वेगवेगळ्या साईजचे आणि कुठली आपल्याला फिटिंग आहे ते पाहिल्यानंतरच आपण ठरवू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, जास्त ओव्हर फिटिंग असणारा निरोध किंवा कंडोम हा वापरायचा नसतो. कारण त्यामुळं पेन झाल्यानंतर तुमचं इरेक्शन म्हणा, ताठरता म्हणा, किंवा बऱ्याचदा इजॅक्युलेशन देखील तुम्हाला व्हायला अडचण येते किंवा पेन होऊ शकतो. तर अशा प्रकारे कंडोम किंवा निरोध हा एक्सपायरी जवळ आलेला किंवा जास्त ड्युरेशन एक्सपायरी होऊन गेलेला अजिबात वापरायचा नसतो. आणि वरील लक्षणं तुम्ही काळजीपूर्वक वापरली तर त्याचा खरा फायदा जो आहे ना, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हे झालं न पाहिजे. महत्त्वाचं, तुम्हालाही झालं न पाहिजे किंवा समोरच्यालाही तुमच्याकडनं झालं न पाहिजे. आणि आणखी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, म्हणजे जी प्रेग्नन्सी तुम्हाला नको आहे ती प्रेग्नन्सी सुद्धा टाळायची असेल तर हे नॉर्मल प्रकारचे एक्सपायरी नसलेले, क्वालिटी चांगले असलेले जर निरोध वापरले तर इच्छित रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो.